गजानन तौर हत्याकांडातील अटक करण्यात आलेल्या दोघा हल्लेखोरांना जालना सत्र न्यायालयानं 10 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पद्धतीनं या आरोपींना पोलिसांनी न्यायालयामध्ये हजर केलं होतं। गजानन तौर हत्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लक्ष्मण गोरे आणि ताटी रोहित मापुलवार या हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या, तर तिसरा आरोपी भागवत डोंगरे हा जखमी झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यामुळे अटकेत असलेल्या आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते। आरोपितांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यामुळे न्यायालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते। यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, कादिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, एपीआय आशिष खांडेकर, फौजदार राजेंद्र वाघ हे मोठ्या प्रमाणात पोलीस फाट्यासह न्यायालय परिसरात हजर होते। एकीकडे आरोपींना न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू असताना संभाव्य धोका आणि कायदा सुव्यवस्थेचा विचार करून ऐनवेळी दोन्ही आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले। संशयित आरोपी लक्ष्मण गोरे, ताटी रोहित नरेंद्र पामुलवार या आरोपींना न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या हल्लेखोराचे वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिल्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आरोपितांना मोफत वकील देण्यात आला। प्रतिनिधी नाझीम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना।